Next, this lecture we have discussed next operator, that is called as ternary operator, or it is also known as conditional operators. Okay, so which operator is called as ternary operator? This is the ternary operator. Ternary operator. Question mark and colon. These two operators are comes in ternary operator. So this is the important part of the programming language, because a conditional operator or ternary operator, or it is also known as conditional operator. Okay, so this is the conditional operator. कंडिशनल ऑपरेटर्स कोणते आहेत किंवा त्याला कंडिशनल ऑपरेटर का म्हणायचं? टर्नरी ऑपरेटर पेअर वेलन क्वेश्चन मार्क अँड कोलन इज अवेलेबल इन सी टू कन्स्ट्रक्ट कंडिशनल एक्सप्रेशन ऑफ द फॉर ए. हा याच्यामध्ये सिंटॅक्स दिला आहे. सपोज ए इज इक्वल्स टू ext1 ग्रेटर दॅन ext2 क्वेश्चन मार्क ext1 कोलन ext2. Okay, this is the syntax. When compare the two conditions and result is not identified, that time these conditional operators are used to checking the conditions. So where a is any variable and here where a is a variable, ext1 and ext2 are expressions, and this is called as relational operator. Relational operator. Then this is called as ternary operator or conditional operator. Okay, these two operators are called as conditional operators. If condition is true, that means first is non-zero, the expression याच्यामध्ये जर condition true असेल तर they are return true. That means they are returned 1, and if the condition is false, then they are returned by the 0. Okay, if they are returned 1, that means the condition is true, and if the condition returns false, that means they are returned the 0. So now in these situations, here first a assign ext1 greater than ext2. ext1 and ext2 are expressions, and they evaluated here first, or they first compare the two conditions, and now next one, this is the ternary operator, or it is a conditional operator, but it is not identified which are the greater than or which is the less than. So they are totally depends upon the compiler. जे काही येईल ते आन्सर कंपायलर कडून ह्याच्यामध्ये डिस्प्ले केले जाईल. ज्यावेळेस अशा प्रकारच्या व्हॅल्यू डिस्प्ले केले जातील ना, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, ती कंडिशनल ऑपरेटर दाखवली जातात. सो कंडिशनल ऑपरेटरमध्ये एखादं एक्झाम्पल जर पाहिलं तर ते एक्झाम्पल कसं असू शकतं? सपोज याच्यामध्ये एक प्रोग्राम मी राईट आउट करतोय, तर काय प्रोग्राममध्ये प्रोग्रामच्या व्हॅल्यूज कसे घेतले जातात किंवा आउटपुट काय असेल तर ते पाहूया आपण याच्यामध्ये. फर्स्ट वायरने curly bracket open, integer max or x comma y comma max. It is a variable. Now here CLR, SCR, x is equal to 4, y is equal to 5. Then max x greater than y question mark x colon y. Okay, so print slash n max is percentage comma max, then get ch. Okay, so one disturb होत नाही, disturb होत नाही ना. ओके, सो तिथं मेन फंक्शनमध्ये पहा की एक्स आणि वाय असे दोन व्हेरिएबल्स घेतले. मॅक्स नावाचा आणखी एक व्हेरिएबल घेतला की ज्याच्यामध्ये आपण मॅक्सिमम व्हॅल्यू आपण याच्यामध्ये स्टोअर करणार आहे. कोणत्या व्हॅल्यू आपण इथं स्टोअर करतोय? सर एक्सची व्हॅल्यू किती आहे 4 आणि वायची व्हॅल्यू किती आहे 5. सो इथं आपण घेतला मॅक्स एक्स ग्रेटर दॅन वाय एक्स कोलन वाय. काय फाइंड आउट करायचे? एक्स हा वाय पेक्षा मोठा आहे का? हे कशाला दाखवलं? क्वेश्चन मार्क.
जर एक्स हा वाय पेक्षा मोठा असेल किंवा नाही हे जर आयडेंटिफाय होत नसेल तर आपण इथं काय वापरला की क्वेश्चन मार्क वापरला. बोथ आर दोन्हीपैकी कोणता तर मोठा असेल आणि ज्याची कोणती मोठी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू कोणाला असाइन करायची तर ती व्हॅल्यू कोणाला असाइन झाली पाहिजे मॅक्सला. जेव्हा ही व्हॅल्यू मॅक्सला असाइन होईल तेव्हा ती व्हॅल्यू मॅक्सला असाइन करून आपण काय करतो की त्याचा आउटपुट ॲज अ डिस्प्ले करून देतोय. सो आउटपुट काय मिळणार आहे. सपोज याची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 4 आणि वायची व्हॅल्यू किती आहे 5. मग तिथं कंपॅरिझन केलं इथं रिलेशनल ऑपरेटर वापरले की एक्स ग्रेटर दॅन वाय इट इज अ कंडिशन ट्रू ऑर फॉल्स. इफ द कंडिशन इज ट्रू देन एक्स ग्रेटर दॅन वाय दॅट मीन्स एक्स और वाय कम्पेअर केले आन्सर मिळत नाही. मग एक्स कोलन वाय इथं कम्पेअर करायला लावलं कंपायलरला आणि ज्याच्या आन्सरची व्हॅल्यू येते ती कोणाला स्टोअर करायला सांगितली मॅक्सला. सगळ्यात शेवटी आपण कोणाला डिस्प्ले केला तर इथं मॅक्सला डिस्प्ले केला म्हणजे इथं काय घेतला मॅक्स इज किती मिळाला पर्सेंटेज आणि इथं जी काय मॅक्सची व्हॅल्यू आहे ती मॅक्सची व्हॅल्यू इथं डिस्प्ले करून टाकली. जेव्हा अशा प्रकारच्या व्हॅल्यूज आपल्याला डिस्प्ले करायचे असतात तेव्हा त्याच्यामध्ये जे ऑपरेटर वापरले जातात ते ऑपरेटर म्हणजे कोणते असतात तर ह्याच्यातले घेतलेले आहेत ते कंडिशनल ऑपरेटर असतात किंवा टर्नरी ऑपरेटर असं आपण नाव दिलेलं. नेक्स्ट वन त्याच्यानंतरचे जे ऑपरेटर आहेत ते ऑपरेटर बघा कोणते आहेत. बिटवाइज ऑपरेटर. Okay, bitwise operator. Which operator is known as bitwise operator? Bitwise operator कोणते आहेत. This operator is used to manipulate of data at bit level. Okay. हे ऑपरेटर केव्हा यूज केले जातात जेव्हा बिट लेवलचा डेटा मॅनिप्युलेशन करायचा असतो किंवा एक्झिक्यूट करायचा असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जे ऑपरेटर यूज केले जातात तेव्हा त्या ऑपरेटरला बिटवाइज ऑपरेटर असं म्हटलं जातं. बिटवाइज ऑपरेटर कोणते आहेत किंवा बिटवाइज ऑपरेटर कशासाठी यूज केले जातात जेव्हा बिट लेवलचा डेटा मॅनिप्युलेशन करायचं आहे म्हणजे बिट लेवलचे प्रोग्रामिंग करायचे असतात तेव्हा त्याच्यामध्ये त्या बिटवाइज ऑपरेटरचा यूज केला. सो पाहूयात बिटवाइज ऑपरेटर्स कोणते आहेत. Okay, this operator is used to manipulate of data at bit level. These operators are used for testing the bits or shifting them left to right. Bitwise operator may not be applied to float or float and double. Following are bitwise operators. So ह्याच्यामध्ये ज्यावेळेस बिट लेवलची कोडिंग आपल्याला यूज करायची असते किंवा डेटा हा शिफ्टिंग करायचा असतो लेफ्ट टू राईट राईट टू लेफ्ट त्यावेळेस त्याच्यामध्ये जे ऑपरेटर यूज केली जातात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं बिटवाइज ऑपरेटर असं म्हटलं जातं. सो इथं घेतला हा ऑपरेटर आणि सेकंड वन घेतला याच्यामध्ये मेनी. ओके, नेक्स्ट वन मेनी. ऑपरेटर्स कोणते आहेत बिटवाइज ऑपरेटरमध्ये. सो फर्स्ट वन दिस इज द बिटवाइज अँड bitwise and next one bitwise or bitwise or next bitwise exclusive or bitwise exclusive or next bitwise shift bitwise left shift and bitwise right shift. Bitwise right shift. These operators are comes into bitwise operator. So this is the first. It is a when shifting the data in bit levels that time these bitwise operators are useful. हा कोणता आहे तर bitwise and आहे हा. सेकंड वन आहे हा bitwise or आहे. हा आहे तो bitwise exclusive or आहे. नेक्स्ट वन आहे तो bitwise left shift आहे आणि नेक्स्ट वन जो आहे तो bitwise right shift आहे. ॲक्च्युअल बिट लेवलचे जेव्हा किंवा हाय लेवल प्रोग्रामिंग केले जातात तेव्हा त्याच्यामध्ये जे ऑपरेटर यूज केले जातात तेव्हा त्या ऑपरेटरला बिटवाइज ऑपरेटर असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये हा पुढे यूज करू शकत नाही आपण तर जेव्हा फ्लोट डेटा टाईप येतो किंवा डबल डेटा टाईप असतो
किंवा जिथं रिअल व्हॅल्यू ऑफ ॲक्च्युअल डिस्प्ले केले जातात तेव्हा त्या लेवलला आपल्याला बिटवाईज कन्सेप्ट आपल्याला यूज करता येत नाही किंवा बिटवाईज डेटा टाईप्समध्ये फ्लोट आणि रिअल यूज करू शकत नाही. आता सगळ्यात शेवटचे जे ऑपरेटर आहेत ते ऑपरेटर म्हणजे कोणते आहेत तर स्पेशल ऑपरेटर्स. आणि ह्या स्पेशल ऑपरेटरमध्ये डिफरंट टाईपचे ऑपरेटर्स येतात. ते ऑपरेटर्स कोणते आहेत पाहूयात. इथं घेतला स्पेशल ऑपरेटर. ओके, स्पेशल ऑपरेटर्स कोणते कोणते आहेत किंवा कोणते कोणते ऑपरेटरला स्पेशल ऑपरेटर असं म्हटलं जातं. सी सपोर्ट सम स्पेशल ऑपरेटर्स सच ॲज कॉमा. स्पेशल ऑपरेटर्स कोणते आहेत पहा याच्यामध्ये. हा आहे तो कॉमा ऑपरेटर, हा आहे तो कॉमा ऑपरेटर. सेकंड वन स्पेशल ऑपरेटर सच ॲज कॉमा ऑपरेटर, साइज ऑफ ऑपरेटर, then next one pointer operator. This operator is called as once again pointer operator. It is not a bit operator, it is not a arithmetic multiplication operator. Next one त्याच्यानंतर member selection operator. हे जे आहे ते pointer operator आहे. ओके, pointer operator. नेक्स्ट वन जे आहे ते member selection operator. member selection operators कोणते आहेत तर dot and arrow. This operator is called as member selection operators. Then next one त्याच्यानंतर जे आहे त्याच्यामध्ये comma operator कशासाठी यूज केला जातो तर comma operator can be used to link relation expression together. जेव्हा दोन रिलेशन मधलं आपल्याला लिंक रिलेशन करायचे असतात तेव्हा त्याच्यामध्ये जे ऑपरेटर यूज केले जातात ते कॉमा असतात. These expressions are evaluated left to right and value of rightmost expression. आता ह्यातल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या राईट टू लेफ्ट आणि लेफ्ट टू राईट करायचे असतात तेव्हा त्याच्यामध्ये त्यांचा यूज केला जातो. व्हॅल्यू ऑफ राईटमोस्ट एक्सप्रेशन इज असाइन टू कंबाइनड एक्सप्रेशन. फॉर एक्झाम्पल जेव्हा आपल्याला मेंबर सिलेक्शन ऑपरेटर यूज केले जातात तेव्हा त्याच्यामध्ये प्रायोरिटी दाखवायची असते. आता याच्यामध्ये पॉइंटर ऑपरेटर्स दाखवलेले आहेत. पॉइंटर ऑपरेटर्स कोणते आहेत किंवा साईज ऑफ ऑपरेटर कोणते आहेत. साईज ऑफ ऑपरेटर कशासाठी यूज करायचे असतात. ॲक्च्युअल एखाद्या व्हेरिएबलचा आपल्याला डेटा टाईप माहिती नाही. सपोज इंटिजर एक्स घेतला आपल्याला काय करायची की साईज काढायची कोणाची साईज ऑफ एन. जेव्हा आपण या इंटिजरची साईज कॅल्क्युलेट करतो तेव्हा आपल्याला जे रिझल्ट व्हॅल्यू मिळतात त्या रिझल्ट व्हॅल्यू काय असतात की ह्याचे ॲक्च्युअल डेटा व्हॅल्यूज किती आहे किंवा व्हॅल्यू किती स्टोअर करून ठेवली हे जेव्हा रिप्रेझेंट करायचे असतात तेव्हा ह्याच्यामध्ये त्या साईज ऑफ ऑपरेटरचा यूज केला जातो. हा ऑपरेटर आहे त्या ऑपरेटरला ॲड्रेस ऑपरेटर असं म्हटलं जातं. ॲड्रेस ऑपरेटर ज्यावेळेस आपल्याला रनटाईम व्हॅल्यू स्टोअर करायचे असतात तेव्हा रनटाईम व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण ॲड्रेस ऑपरेटरचा यूज